तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मागील काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील दानापूर परिसरातील विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क वारंवार अचानक कट होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वाढत आहेत। सध्याच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट सेवा ही जीवनातील अत्यावश्यक गरज बनली असून नेटवर्क न मिळाल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाज प्रभावी होत आहे। डिजिटल सेवा पुरवणारी सेतू शेतकरी, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक नेटवर्क अभावी अनेक अडचणींना सामोरे जात आहे। या नेटवर्क समस्येमुळे व्यवसायाला मोठा धोका निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने समस्या सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे। मोबाईल नेटवर्कच्या विस्कळीतपणामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आज मोबाईल हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे। त्यामुळे नेटवर्क न मिळाल्यास अत्यावश्यक कामे व्यवस्थित होऊ शकत नाहीत। सध्या बँकिंग, पोस्ट, ग्रामपंचायत कामे आणि इतर कार्यालयीन कामे बहुतेक ऑनलाईन स्वरूपात पार पडत आहेत। अशावेळी नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने महत्त्वाची कामे ठप्प पडत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता भगवान हागे, दानापूर। नमस्कार, मी रवींद्र पुंडलिकराव तायडे। मी मोबाईल वापरतो आणि आजकालच्या जमान्यात मोबाईल हा सर्वांनाच आवश्यक आहे। पण या मोबाईलमुळे आज असं झालेलं आहे गावात की कोणीही आपल्याशी संपर्क करायला प्रयत्न करते पण फोनच लागत नाही। आमच्या इथं सगळ्याच कंपनीचे टावर आहेत, पण सुविधा कोणत्याच टावरची मिळून नाही राहिली। स्पीड जे आहे, कोणतंही काही जर आपल्याला डाउनलोड करायचं असलं तरी आपल्याला त्याची सुविधा भेटत नाही। आणि 1 महिना जो आहे तो 30 दिवसाचा आहे, पण कंपनीनं 28 दिवसाचाच केला आणि 24 दिवसापासूनच आपल्याला मेसेज सुरू होते त्यांचा की बुवा तुमचं रिचार्ज संपलं। आपण फोन लावायला जा, पहिले तोच मेसेज येते। आणि असं करत करत आम्ही आता घरात गेलो म्हणजे आमचा संपर्कच बंद होते। ही अशी सुविधा असल्यामुळे या गावातील सर्व नागरिक त्रस्त आहेत। कंपनीनं याकडे लक्ष द्यावे हे